नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललोय बारामतीला. आपलं बारामतीला जाण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन आपल्या बारामती येथे भरलं आहे. तरी आपण पाहण्यासाठी चाललोय तर चला पाहूया बारामतीमधील कृषी प्रदर्शन कसं आहे ते. चला. तर आज रविवार असल्यामुळे सर्व मित्रांना आज सुट्टी आहे, त्यामुळे आम्ही 4 जण आज चाललोय. दीपक म्हणत होता मलाही घे, त्यामुळे त्यालाही घेतला व्लॉगमध्ये. आणि त्यानंतर आम्ही असेच गप्पा मारत निघालो बारामतीच्या दिशेने. बारामतीमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो. त्यानंतर आम्ही बारामती स्टँड पाहण्यासाठी गेलो. खूपच मोठं असं स्टँड आहे. खरंच पहिल्यांदाच पाहतोय असं स्टँड. स्टँडवर नाही, एअरपोर्टवर आल्यासारखं वाटतंय. खूपच मोठं आहे आणि खूपच सुंदर बांधलंय. तर आम्ही फायनली प्रदर्शनाच्या ठिकाणी पोहोचलोय. खूपच जास्त ट्रॅफिक आहे, त्यामुळे गाडी लांब पार्क करून चालत चाललो. त्यानंतर आम्ही तिकीट काउंटरवर जाऊन तिकीट काढले. त्यानंतर तिकीट घेऊन आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये जाताच खूप छान असं फळाचं डेकोरेशन केलंय, पाहू शकतो तुम्ही. मित्रांनो, खरंच शेतकऱ्यांना पाण्यासाठी भरपूर काय आहे इथे.
आधुनिक पद्धतीने कशी शेती केली जाते ह्याचं खूप पुरेपूर ज्ञान दिलं. थंडीत लावले ज्यावेळी 30 डिग्रीपेक्षा तापमान वाढले त्यावेळी कव्हर केलेले. हे पहा मित्रांनो, एक केशरी कलरमध्ये मिरची आहे. आपल्या नॉर्मल मिरचीपेक्षा साईजने थोडी मोठी आणि केशरी कलरची आहे. या वांग्याची शेती AI च्या सहाय्याने केली आहे. खरंच प्रत्येक शेतकऱ्याने इथं आलं पाहिजे, कारण भरपूर काही आहे शिकण्यासारखं. कोणत्या प्रकारची शेती कशी आपल्या अनुभवाची आणि नवीन तंत्रज्ञानाची जोड करून भरघोस उत्पन्न घेता येईल. घेतलं कारण आता जर आता 2-2.5 वाजता आता जर आता घेतलं ते झाडं घेऊन जाईल तुम्ही सपोज रूप देताना किती वर्ष तुम्हाला जसं पाहिजे. तुम्हाला आता पाहिजे तर मोहर 6 पाहिजे असलं तर काही आपलं 15 फुटापर्यंत पाहिजे असलं तरी 15 फुटापर्यंत. पण ते परत आपण सपोज आपल्या लोक जे तुमचा एक्सपोर्टचा खर्च देतो 3 वर्ष करू तुम्हाला नर्सरी नर्सरी आपली तंत्रज्ञान आपण वापरतो त्याचं कसं असतं काम. आता हे वेदर सेन्सर काय करतात आपलं हवामान आपलं बदलतं हवामान खूप वाढलंय आजचा तर हे बदलतं हवामान काय होतं झाडाला रोगराई लागणं वेगळे काय पण कीटक वगैरे बसतात रोगराई वाढते तर ते काय करतं तुम्हाला. आता आपल्याला समजा कुठला सर्दी झालं आपण काय करतो डॉक्टरकडे जातो डॉक्टर आपल्याला गोळ्या औषध लिहून देतात. पण आपल्यालाही कसं असतं आपण झाल्यावर जातो डॉक्टर आपल्याला झाल्यावर देतात. हे व्हायच्या आधी तुम्हाला प्री ॲडवाइस देतो की हे आता वेदर मध्ये चेंज होणार आहे ह्या रोगाचा तुम्हाला प्रभाव वाढू शकतो तुम्ही हे जे तुम्हाला डॉक्टर आपल्याला झाल्यावर देऊ देतात हे AI टेक्निक तुम्हाला व्हायच्या आधी सांगतात. नॅरो सेन्सर्स काय करतात नॅरो सेन्सर असतं ते म्हणजे तुमचं सॉइल मधलं असलेलं टेम्परेचर तुमचं मॉइश्चर वगैरे सगळं तुमचं कंटेनर सांगू. आता समजा आपण पाणी सोडलं की 1 तास 2 तास आपण अंदाजे सोडतो पण त्या जे पाणी आहे ते आपण पुरेसे आहे का हे आपल्याला माहित असतं नाही बरोबर. ते सेन्सर काय असतं आपला आता तहान लागली सांगू फक्त आपले डोकं आहे ब्रेन आहे आपल्याला ब्रेन पर्यंत सवय नसते की आपल्याला तहान लागली आता पाणी द्यायचं. तसंच ती ब्रेनचं काम केलं असतं ती झाडाला पाणी कम करताय ती झाड त्या नॅरो सेन्सरला सांगतं ते नॅरो सेन्सर आपल्याला सांगतं कशा ते आपण 1 एकरात लावतो त्याचा एरियाची करून करतो 1 एकरात 1 एकर. हो तुम्ही जशी मेंबरशिप घेता आता हे फायलो कंपनीचं आहे हे फायलो कंपनीचं कसं तुम्ही जेवढं घेतात तशा 1 एकरसाठी घेतलं
सध्याचा खर्च 15 ते 20,000 रुपये जातो. तसंच 1 हेक्टरमध्ये 2.5 एकरासाठी घ्या तर 2.5 एकरासाठी 30 ते 35,000 मेंटेनन्स तसा पर इयरचा पहिला इयरचा दुसऱ्या पासून 2,000 जर आहे त्यापेक्षा आलेली माहिती तुम्हाला कंपनीची माहिती नसेल तर फायनल कंपनीचे आपल्या बँकेमध्ये टेंट लागले तर या ठिकाणी ऊसाची बांधणी चांगल्या पद्धतीने करून 21 फूटपर्यंत उंच ऊस जाऊ शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसे काढावं त्याचं उत्तम उदाहरण. आमच्या भैयासाहेबांचा विचार आहे यंदा रानात झेंडू लावायचा. दीपक सांगतो ह्याच्यापेक्षा मोठा झेंडू लावा. चांगलं जर असतं पाऊस जास्त 17-16च्या रेट 16 रुपये गेले 9-10 रुपये आता आमची 8 दिवसापूर्वी जोरदार 16-17 रुपये घेतली वाढले का वाढल्या 15 दिवसापूर्वी फरक आमच्या 1 महिन्यापूर्वी मी घेऊन तुला नको आता माझं इंगा मी सांगितलं की उशीर झाला आता लावण्यात काय तुम्हाला पहिल्यापासून नाश्ता करून पक्षी इकडे इकडे बघ. नाही नाही आता बोल 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 बाय काय म्हणतो तर तो मटण खाणार मटण